हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्पीकर प्रो इंग्लिश रीडिंग सिरीज. हा कोर्स अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही, जे इंग्रजीला खूप घाबरतात, ज्यांना मला वाचता येणार नाही असं वाटतं आणि ज्यांना शाळेमध्ये इंग्रजी खूप कठीण जायचं. एक प्रश्न मी तुम्हाला विचारते, जर खरंच तुम्हाला इंग्रजी वाचायला यायला हवी असं वाटत असेल तर हो, हा कोर्स तुमच्यासाठीच आहे. चला तर मग आपण कोर्सची सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण शिकणार आहोत एबीसीडी, त्यानंतर सिंपल सिंपल वर्ड्स. या कोर्समध्ये मी तुम्हाला अगदी शून्यापासून शिकवणार आहे. आपण एबीसीडी पासून सुरुवात करणार, त्यानंतर आपण अक्षरांचे उच्चार शिकणार म्हणजेच साऊंड्स ऑफ लेटर्स, देन सिंपल वर्ड्स म्हणजेच छोटे छोटे शब्द आपण शिकणार, त्यानंतर छोटे छोटे वाक्य सिंपल सेंटेन्सेस आणि शेवटी तुम्ही आत्मविश्वासाने इंग्रजी वाचू शकाल. तुम्हाला आता बिलकुल घाबरण्याची गरज नाहीये, कारण ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही अगदी सहजपणे इंग्रजी वाचू शकाल. आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. जर तुम्ही हा कोर्स मनापासून पाहिला, प्रॅक्टिस केली आणि मी जे इन्स्ट्रक्शन्स दिले ते फॉलो केले तर नक्कीच हा कोर्स संपेपर्यंत तुम्ही अगदी सहजपणे इंग्रजी वाचू शकाल. हा फक्त एक कोर्स नाही, तर तुमच्या आत्मविश्वासाचा प्रवास आहे. या कोर्समध्ये भरपूर प्रॅक्टिस एक्सरसाइजेस असतील, सेंटेन्सेस असतील आणि सरावासाठी तुम्हाला पाहिजे ते स्टडी मटेरियल मिळेल. चला तर मग आता कोर्सला सुरुवात करूया. इंग्लिश रीडिंग सिरीज. आपण पूर्ण एबीसीडी पासून सुरुवात करणार आहोत. आपण या लेसन मध्ये प्रत्येक अक्षराचा उच्चार शिकणार आहोत, म्हणजेच प्रत्येक लेटरचा जो साऊंड आहे तो आपण शिकणार आहोत. चला तर आपण आता प्रत्येक अक्षराचा उच्चार शिकूया. आपण आता प्रत्येक लेटरचा साऊंड शिकणार आहोत. ए ए ऍपल, बी ब बॉल, सी क कॅट, डी ड डॉग, ई एलिफंट, एफ फिश, G goat, H hen, I ice cream, J joker, K kite, kite, L lion, M monkey, N nest, O orange, P parrot, Q queen, R rabbit, S sun, T tiger, U umbrella, V van, W watch, X X-ray, Y yak, Z झेब्रा. अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ 4 ते 5 वेळा बघून ही एबीसीडी पाठ करायची आहे. या एबीसीडी मुळे तुम्हाला प्रत्येक अक्षराचा जो उच्चार आहे तो लक्षात येईल. प्रत्येक लेटरचा साऊंड जर तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल तर तुम्हाला ही एबीसीडी पाठ करणं गरजेचं आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.